नमस्कार मैत्रिणी, तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम परफेक्ट अशी गोलगळ्याची कटिंग कशी करायची। तिथे बघा बॅक पार्ट मी इथं कटिंग करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे 2.5 इंच, तुम्ही 2.25 घेतली तरीही चालेल। आणि खालच्या साईडनं आपल्याला घ्यायचं आहे 4.25 इंच। 3.5 इंच तयार आहे, 1.25 इंच शिलाईसाठी म्हणजे अर्धा इंच आपल्याला खाली कमरपट्टी लावण्यासाठी जातं आणि 1.25 इंच आपल्याला इथं शिलाई मारण्यासाठी जातं। तर वर 2.25 किंवा 2.5 इंच घ्यायचं। खालच्या साईडला ब्रॉड हवा असेल तर 3 इंच घ्यायचं, म्हणजे परफेक्ट असा राऊंड एकदम व्यवस्थित बसतो। त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला अशी सरळ लाईन आखून घ्यायची आहे। तर लाईन आखून झाल्याच्या नंतर बघा इथून आपल्याला गोलगळ्याचा शेप द्यायचा आहे। तर इथून बघा 1.25 इंच किंवा 1 इंच, एकदम जास्त ब्रॉड हवा असेल तर 1.25 इंचाचं मार्किंग केलं आहे ना, तिथून शेप द्यायचा। आणि थोडासा कमी हवा असेल तर 1 इंच आहे ना, तिथून मार्किंग करायचं आहे। तर मला इथं थोडासा ब्रॉड हवा आहे, तर मी जे 1.25 इंचाचं आपण मार्किंग केलेलं होतं ना, तिथून बघा इथे अशा प्रकारे राऊंड गळ्याचा शेप देऊन घेत आहे। आणि हा जो शेप आपण दिलेला आहे तो असा कटिंग करून घ्यायचा, एकदम परफेक्ट असा राऊंड नेक इथे आपला बनवून तयार होतो। बघू शकता एकदम परफेक्ट खालच्या साईडला ब्रॉड आणि वरच्या साईडला निमुळतं, याच्यामुळे आपला शोल्डरसुद्धा उतरत नाही, त्याच्यामध्ये एकदम परफेक्ट असा नेक इथं बनवून तयार होतो। थँक्यू।